नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अहिल्यानगर येथील बापूसाहेब रतन गायकवाड यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत 561वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं. अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या बापूसाहेब यांच्या आईने धुणी भांडी करून संसार सांभाळला, तर वडील वॉचमन म्हणून कष्ट करत होते. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी शिक्षण आणि ध्येय सोडलं नाही. मुंबईत 5 वर्ष नोकरी करत असतानाही प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न त्यांनी जपलं. 2017मध्ये दिल्ली गाठून दररोज 8 ते 10 तास अभ्यास करत त्यांनी UPSCची तयारी केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत त्यांनी सातत्य ठेवलं आणि अखेर यश मिळवलं. कुटुंबीय आणि मित्रांच्या पाठबळामुळे संघर्षाचा प्रवास शक्य झाला. स्पष्ट ध्येय आणि मेहनत असेल तर परिस्थिती आड येत नाही, असं बापूसाहेब यांनी सांगितलं. खरं म्हणजे ग्रामीण भागातील मुलं स्पर्धेत कुठेही कमी पडत नाही, फक्त त्यांना संधीची गरज असते आणि ती संधी मिळाली तर निश्चितपणे ते UPSCच्या माध्यमातून देश सेवेसाठी प्रशासनात जाऊ शकतात. याचं उत्तम उदाहरण बापूसाहेब रतन गायकवाड हा एक गरीब कुटुंबातील मुलगा. या मुलांनी जिद्दीवर कुटुंबाचा विश्वास करताना UPSC मध्ये खूप चांगली रँक मिळवली आणि आता तो IAS झाला. आणि दुसरा शुभम का जो याच आज गावातला गोंगाडे ज्यांनी जो लेफ्टनंट म्हणून गेलेला आहे. म्हणून शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य दलित कुटुंबातील जी मुलं आहेत यांच्या दृष्टीने शाहू फुले आंबेडकर ही जी विचारधारा आहे त्या विचारधाराच्या जिद्दीवर जे यश मिळवलं ते यश ग्रामीण भागातील मुलांना एक निश्चितपणे प्रेरणादायी असं आहे. खरं तर स्पीचलेस आहे आज. म्हणजे होतं ना की शब्द सापडत नसतो आपल्याला कधी कधी. ह्या सगळ्या एवढा मोठा सन्मान जो झालाय हा माझा एकट्याचा नाहीये, हा माझ्या पूर्ण 10वीच्या वर्गाचा सन्मान आहे. म्हणून तुम्ही त्यांना दाखवा सगळ्यांना की मित्र कसे असतात. माझं हे सक्सेस हे फक्त माझ्या एकट्याचं नाहीये, 10वीच्या वर्गातल्या त्या 72 मुलांचं सक्सेस आहे की ज्यांनी माझ्या थ्रू हे सगळे स्वप्न पाहिले. आणि हे सगळे जबरदस्त पोरं आहेत सगळे. हे आमच्या ग्रामीण भागातले मित्र आहेत. तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागातले मित्र आणि त्यांची मैत्री कशी असते. हे शेवटपर्यंत साथ देणारे माझे मित्र आहेत. त्यांनी गरिबी श्रीमंती जातपात कधी केलेलं नाही. ज्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं त्यावेळेस हे मित्र होते आणि ज्यावेळेस माझ्याकडे सगळं काही असेल त्यावेळेस हेच मित्र असणार. आपण कुठलंही काम करत असताना नाण्याच्या दोन बाजू असतात, यश आणि अपयश. तुम्हाला प्रत्येक वेळी यश येईल असं नाही, अपयश येणारच आहे. मला खूप वेळ आलं आणि अपयशाचं असं म्हणतात नाही, अपयश यशाची पहिली पायरी असते. पहिली नाही, अपयशच यशाच्या पायऱ्या असतात. खूप साऱ्या पायऱ्या तुम्हाला अपयशाच्या चढाव्या लागतात. त्यावेळेस कुठेतरी एकदा यश येतं. ते एकदा यश येण्याकरता तुम्हाला भरपूर वेळा जर अपयशी व्हावं लागत असेल तर खचून न जाता आपल्या अपयशाबद्दल तुम्ही इतरांशी बोला, मोकळे व्हा, बोलून मोकळे व्हा. असं नाही स्वतः मध्ये एक न्यूनगंड बाळगू नका की जर मी अपयश झालो आणि मी माझ्या मित्राला जर त्याबद्दल सांगितलं तर तो माझ्यावर असेल. नाही, तुमचा मित्र तुमच्या पाठीशी उभा राहील. तसे माझे सगळे माझे 10वीचे मित्र माझ्या पाठीशी उभे आहेत. मला असं वाटतं की हा माझ्या नवीन ज्या तरुण पिढीला हाच संदेश आहे की अशीच मैत्री करा आणि मेहनत करायची तयारी ठेवा. मेहनत केली एक दिवस फळ जरूर मिळतं. कष्टाच्या झाडाचं फळ हे थोडं उशिरा लागतं पण ते लागतं जरूर. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.